आणि आता बातमी पावसासंदर्भातली। मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। सायन, दादर आणि लोअर परेल परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत। ही दृश्य आपण पाहत आहोत। मुंबई आणि उपनगरातली मुंबई उपनगरमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे, तर सायन, दादर आणि लोअर परेलमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत। तर मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे। सायन परिसरातील पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रात्रीपासूनच मुंबईत पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे। सायनमधील ही दृश्य आपण पाहत आहोत। तर मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे। दरम्यान सायनमध्ये देखील ही संततधार पाहायला मिळते। ही दोन दृश्य आपण पाहत आहोत, एकीकडे दादर मधली आणि दुसरीकडे सायनमधली। दादरच्या हिंदमाता परिसरात पावसाने हजेरी लावली आहे, तर सायनमध्ये देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। रात्रीपासूनच मुंबईत पावसाची रिमझिम पाहायला मिळते आणि हिंदमाता परिसरातून पावसासंदर्भात आपल्याला अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर। निवृत्ती, नक्की जागृती, आपण जर पाहायला गेलं तर कालपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे। आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यानुसार मुंबईमध्ये सकाळी 5:30 वाजेपर्यंत म्हणजे मुंबई शहरामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर मुंबई पश्चिम उपनगरामध्ये जे आहे ते 131 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामध्ये सर्वाधिक गोरेगाव परिसरामध्ये सर्वाधिक जे आहे ते 177 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मुंबई शहराच्या तुलनेमध्ये जे आहे ते मुंबई पश्चिम उपनगरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। सध्या दादर हिंदमाता परिसरामध्ये देखील रिमझिम पावसाने जे आहे ते सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी मुंबईच्या सकल भागामध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झाली। सायन परिसरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर थोडंफार पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, परंतु पश्चिम उपनगरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे आणि असाच पावसाचा जोर दिवसभर आज मुंबईमध्ये राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईला आज जो आहे तो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे मुंबईमध्ये दिवसभर असाच पाऊस सुरू राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सकाळपर्यंत आपण जर पाहिलं तर शहरामध्ये विशेषतः 77 मिलीमीटर पावसाची नोंद जरी झाली असली तरी काही भागामध्ये जे आहे ते सकल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। आता आपण जरी दादर परिसराचं जरी चित्र बघितलं, संपूर्ण ढग जे आहेत ते भरून आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। म्हणजे काही क्षणामध्ये मुंबईमध्ये देखील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात